नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24। संगमनेर आणि पारनेर तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मांडवे पुलावरील जीवघेणा खड्डा आणि उघडे पडलेले लोखंडी गज याबाबत DS न्यूज 24 ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची अखेर दखल घेण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करत पुलावरील मोठा खड्डा बुजवला आहे। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत DS न्यूज 24 चे आभार मानले। 3 दिवसांपूर्वी DS न्यूज 24 ने मांडवे पुलाची अत्यंत धोकादायक अवस्था वृत्तातून समोर आणलेली होती। पुलावर मोठा खड्डा पडल्याने त्यामध्ये लोखंडी गज उघडे पडलेले होते आणि या पुलावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली होती। ऐन पावसाळ्यात मुळा नदीला पूर येत असल्याने पुलाची स्थिती आणखीनच धोकादायक बनलेली होती। या गंभीर समस्येकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचं वास्तव DS न्यूज 24 ने वृत्तातून मांडलेलं। तसेच पुलाची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीसाठी सुरक्षित करावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते असा इशाराही देण्यात आलेला होता। या बातमीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पुलावरील जीवघेणा खड्डा बुजवण्याचं काम पूर्ण केलं। त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय। तर नागरिकांनी DS न्यूज 24 ने सातत्यानं लोकहिताचे प्रश्न मांडल्याबद्दल कौतुक व्यक्त केले। त्या मांडवे बुद्रुक मुळा नदीवरील पुलाच्या बाबतीत जे पुलाला खड्डे पडले होते आणि त्याची दखल घेऊन DS न्यूज 24 या चॅनलला त्याची दखल घेतली आणि ते खड्डे मोठमोठाले दाखवले। पण त्याची शासनाने दखल घेऊन ताबडतोब PWD आणि शासन यांनी मिळून त्या पुलाचे खड्डे आज बुजवण्यात आलेले आहेत। त्याच्याबद्दल DS न्यूज 24 चे अभिनंदन करतो आणि शासनाचे अभिनंदन करतो खड्डे बुजवल्याबद्दल। संगमनेर आणि पारनेर तालुक्याला जोडणारा साकूर आणि मांडवे दरम्यान असलेला मुळा नदी वरील जो काही पूल आहे, या हा जो पूल आहे सतत पाण्याखाली जाऊन या पुलाची दुरवस्था झाली होती आणि या पुलाचा वरचा जो काही कोट आहे त्याची जी होऊन त्या ठिकाणी एक खड्डा रोपायचा आपण म्हणता येईल असा तयार झाला होता। याची सर्वप्रथम दखल DS न्यूज मी या ठिकाणी घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी वृत्त देखील प्रसारित केलं। त्याचबरोबर DS न्यूजने आपल्या चॅनलवरती देखील हे वृत्त चालवलं आणि त्यामुळे या पुलावरती जाऊन आम्ही सुद्धा प्रत्यक्ष पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेरला या प्रसारित झालेल्या बातम्या पाठवून त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेरने याची त्वरित दखल घेतली। या ठिकाणी या पुलाची दुरुस्ती डागडुजीसाठी आवश्यक उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे मी या ठिकाणी सर्वप्रथम DS न्यूजचं त्यांनी या गंभीर अशा प्रश्नाकडे लक्ष वेधल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच वेळेवर ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे संभाव्य अपघात टळला। लोकहितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या DS न्यूज 24 मुळेच प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली अशी भावना आता नागरिकांनी व्यक्त केली आहे।